नमस्कार. स्वामी अपूर्वानंद लिखित आणि प्राध्यापक प्र ग सहस्रबुद्धे यांनी भाषांतरित केलेलं श्री शारदा देवी यांचं चरित्र आपण वाचत आहोत. आज आपण 15व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. स्वामी योगानंदाच्या परलोकगमनाने माताजींना किती दुःख झालं होतं ते आम्ही अन्यत्र सांगितले आहे. स्वामी प्रेमानंदांच्या देहत्यागानंतर माताजींना झालेल्या मर्मांतिक वेदना, उफाळून आलेला शोकावेग, अविरत अश्रुसिंचन आदी पाहून एक प्रश्न मनात उभा राहतो. या मंडळींशी माताजींचा संबंध कशा प्रकारचा होता? गुरु, गुरुपत्नी आणि शिष्य ह्या व्यतिरिक्त त्यांचा काही अधिक घनिष्ठ संबंध होता का? माताजी एकदा म्हणाल्या होत्या, प्रत्येक योगायुगात ज्याचे त्याचे साथीदार बरोबर असणारच. श्री रामकृष्ण आणि श्री शारदा देवी पृथ्वीचा भार हरण करण्यासाठी प्रत्येक युगात अवतार घेतात आणि त्यावेळी विवेकानंद, योगानंद, प्रेमानंद आदी त्यांचे साथीदार आणि त्यांचे अंतरंगीचे लीला सहचर बनून त्यांच्याबरोबर येतात. हा संबंध ईश्वरी संबंध आहे. तो चिरंतन आहे आणि अवतार कार्याच्या परिपूर्तीशी निगडित आहे. दक्षिणेश्वरी नरेन म्हणजे स्वामी विवेकानंद आला नाही म्हणजे श्री रामकृष्ण व्याकुळ होऊन रडत असत. अंतरंगीच्या इतर लीला सहचरांना पाहण्यासाठी ते अतिशय व्याकुळ होत असत. त्यासंबंधी बोलताना माताजी एके दिवशी म्हणाल्या होत्या, एकदा ते सर्व पाहून हाजराने ठाकूरांना विचारलं, तुम्ही नरेन आदींबद्दल इतका का विचार करता? भगवत चिंतनात तुम्ही आपलं मन लावावं. तुम्हाला इतका मायामोह कशाला हवा? ठाकूरांनी हजराच्या म्हणण्याप्रमाणे सगळी माया तोडून टाकली आणि मन भगवतचरणी लीन केलं. ते समाधीमग्न झाले. दाढी आणि डोक्यावरचे केस असे हाताने दाखवून काट्यांसारखे ताठ उभे राहिले, अगदी कदंबांच्या फुलासारखे. कल्पना करा, काय अद्भुत पुरुष होते ते. त्या अवस्थेत ते 1 तास राहिले. मग रामलाल त्यांच्या कानाशी निरनिराळ्या देवदेवतांची नावं उच्चारू लागला. अशा बऱ्याच प्रयत्नानंतर ते देहभानावर आले. समाधी उतरल्यावर ते रामलालला म्हणाले, पाहिलंस तू, ईश्वर भावनेत मग्न राहिलं म्हणजे अशी अवस्था होऊन जाते. म्हणूनच नरेन आदींना निमित्त करून मी माझ्या मनाला ह्या जगात गुंतवून ठेवतो. रामलाल म्हणाला, तुम्ही कोणाचं ऐकू नका. तुमच्या स्वतःच्या पद्धतीप्रमाणे चालू द्या. दयावश होऊन ते आपल्या मनाला सामान्य जगतात रमवीत असत. योगिनने म्हणजे स्वामी योगानंदांनी देहत्यागाच्या वेळी निर्वाण प्राप्तीची इच्छा दर्शवली. गिरीशबाबू म्हणाले, ऐक योगेन, निर्वाण नको मागूस. ठाकूरांच्या स्वरूपाचं चिंतन करत करत त्यांच्याजवळ जा. एके दिवशी एका संदेशांनी माताजींना विचारलं, आई, ठाकूरांनी अनेकांना माझे लोक म्हटलं आहे, त्याचा काय अर्थ? माताजी म्हणाल्या, ठाकूर म्हणत असत, त्यांच्यापैकी कोणी शरीरातून, कोणी रोमरंध्रातून, तर कोणी हातापायामधून निघालेलं आहे. ते सगळे माझे सोबती आहेत. ती त्यांची माणसं युगानुयुगे त्यांच्याबरोबर राहत आली आहेत. ठाकूर म्हणत, जे माझे अंतरंगीचे आहेत ते माझ्या व्यथेने व्यथित होतात. या सगळ्या मुलांकडे हात दाखवून ते म्हणत, हे लोक माझ्या सुखाने सुखावतात, माझ्या दुःखाने दुःखी होतात, माझ्या व्यथेने व्यथित होतात. ते जेव्हा येतात तेव्हा सगळे त्यांच्याबरोबर येतात. नरेंद्रला त्यांनी सप्तर्षीमधून आणलं होतं. तो देखील पूर्वांशाने आला नव्हता. श्री रामकृष्ण देवांनी एकदा स्वतःसंबंधी संकेत केला होता. जे राम होते, जे कृष्ण होते, तेच आता आपल्या शरीराकडे बोट दाखवून म्हणाले, ह्या शरीरात आले आहेत. विभिन्न समयी, विभिन्न देशात त्या एकाच शक्तीचा नव्या नव्या नामरूपाने अवतार होत असतो. शक्तीच्या कमी अधिक अभिव्यक्तीनुसार आणि आगमनाच्या उद्दिष्टानुसार काही अवतार सगळ्या जगतासाठी असतात, तर काही एखादा देश, जाती, संप्रदाय, स्थानविशेष यांच्यासाठी असतात. श्री रामकृष्ण आणि श्री शारदा देवी युग्म अवतार आहेत. त्यांच्या रूपाने शिवशक्तीचा एकत्र समावेश आणि आगमन झालं आहे. ते कोणा एखाद्या विशिष्ट देशासाठी, जातीसाठी किंवा धर्मासाठी आले नव्हते. ते आले होते सगळ्या जगातील मानवजातीसाठी, सनातन विश्वधर्मासाठी. जितकी मतं तितके मार्ग, हे विश्वधर्माचं, सार्वजनीन धर्माचं शाश्वत रूप आहे. आपले धर्म हे एकाच ईश्वराकडे पोहोचवण्याचे विभिन्न मार्ग होत. त्यांनी सर्वांग सुंदर परिपूर्ण जीवनाचा जो आदर्श प्रस्थापित केला आहे तो केवळ धर्मजीवनाच्या प्राप्तीसाठीच नाही. त्यांच्या जीवनाकडे पाहून कोणत्याही पातळीवरील मनुष्य आपला सर्वोच्च आदर्श गाठू शकतो, आपल्या आकांक्षेचा परिपूर्ण विकास साधू शकतो, जीवन सार्थक करू शकतो. इतकंच काय,
पण त्यांच्या या युग्म जीवनापासून देशोदेशीचे मानव स्फूर्ती घेतील, आपल्या जीवनांना उत्कृष्ट वळण लावतील. इथे विश्वास असण्या नसण्याचा किंवा स्वीकार करण्या न करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अखिल पृथ्वीवरील दूरदूरच्या देशातील नरनारींचं आम्ही हार्दिक स्वागत करतो आणि आवाहनपूर्वक त्यांना असं सांगू इच्छितो की त्यांनी या युग्म जीवनावर स्वतंत्रपणे विचार करावा. विवेकाच्या आणि अन्वेषण बुद्धीच्या प्रकाशात आपापल्या वेधशाळेत त्यांनी त्यांचं सूक्ष्म निरीक्षण करावं. म्हणजे त्यांना त्या जीवनात व्यक्तिगत, समाजगत, राष्ट्रगत आणि आंतरराष्ट्रीय सर्व प्रकारच्या समस्यांची समाधानकारक सुंदर उत्तरं मिळतील. श्री शारदा देवींच्या ठाई निर्मल पवित्रता होती. तृणादपी सुनिचेन असा विनय होता. असीम मातृस्नेह, पृथ्वीसारखी सहिष्णुता, अविरत कारुण्यपूर्ण सेवा आणि या सर्वांवर कळसाप्रमाणे चमकणारी ईश्वरपरायणता, या सगळ्या गुणांनिशी माताजी या सीता सावित्रीच्या देशात अवतरल्या होत्या. त्यांनी आपल्या जीवनाने सगळ्या जगाला मानवी जीवनाचा महोत्तम आदर्शच दिला. अशा आदर्शाची ह्या युगात विशेषच आवश्यकता होती. आज या जगात सगळीकडे समता, बंधुभाव आणि स्वातंत्र्य यांच्या प्राप्तीसाठी आटोकाट प्रयत्न चालले आहेत. या गोष्टी मानवाला कोणत्या मार्गाने प्राप्त होऊ शकतील? मानवात बंधुत्व कसं निर्माण होईल? व्यक्तिगत आणि सामाजिक आणि राष्ट्रीय जीवन सुंदर आणि कल्याणप्रद कसं होईल? यासंबंधीचा एक स्पष्ट संकेत आपल्याला श्री रामकृष्ण आणि श्री शारदा देवी यांच्या एकरूप जीवनात आढळतो. गृहस्थ जीवनात पूर्ण व्यक्तिस्वातंत्र्य असूनही पती-पत्नी एकमेकाला पूरक असतात. संयम नियमाने युक्त अशा मिलनानेच शांतीपूर्ण आणि लाभदायक गार्हस्थ जीवन निर्माण होतं. असं जीवन सुंदर बनतं, सार्थकी लागतं आणि त्याला परिपूर्णता लाभते. माताजी बहुधा कधी कोणाला उपदेश देत नसत. कोणी जर हट्टच केला तर श्री रामकृष्ण देवांकडे बोट दाखवून त्या म्हणत, मी आणखी काय उपदेश देणार? ठाकूरांचा उपदेश चित्तात बाळगून वागाल ते सगळं काही ठीक होईल. उपदेश न देण्याच्या ह्या प्रवृत्तीबद्दल त्यांनी एकदा म्हटलं होतं, उपदेश घ्यायला पाया मजबूत कुठे आहे? बेटी, पाया मजबूत हवा, त्याविना काहीही उपयोग नाही. शास्त्र ग्रंथातील अवतरणं आणि श्लोक धडाधड म्हणून दाखवणं असं त्यांच्या उपदेशाचं स्वरूप नसे किंवा त्यात मोठा वागविलासही नसे. तथापि प्रसंगानुसार जी काही स्फूर्तिदायक वाक्य त्यांच्या मुखातून निघत ते हताश प्राण्यांच्या ठाई आशा फुलवीत असत. अज्ञानी जनांचा अंधकार नाहीसा करून ज्ञानज्योती उजळत असत. साधन भजनासंबंधी माताजी एकदा म्हणाल्या होत्या, साधना करता करताच जे माझ्यात आहे तेच तुमच्यात आहे आणि तेच महार, मांग, चांभार आदींच्या ठाई आहे याचा तुम्हाला प्रत्यय येईल. तेव्हाच मनात नम्रतेचा भाव निर्माण होईल. बेटी, मन एखाद्या उन्मत्त हत्तीसारखं असतं. ते वाऱ्याच्या वेगाने धावतं. म्हणूनच चांगल्या वाईटाचा नीट विचार करून मनाला भगवंताच्या चरणी खूप रमवावं. दक्षिणेश्वरी असता माझं मन इतकं हळुवार बनलं होतं की नुसते बासरीचे स्वर जरी कानावर आले तरी मी अगदी व्याकुळ होऊन जात असे आणि मला असं वाटायचं की साक्षात श्रीकृष्णच बासरी वाजवत आहे आणि त्यातच मग समाधी लागायची. महामायेची कृपा होऊन सगळ्या वासना दूर व्हाव्यात या बुद्धीने एक संन्यासी शिष्य माताजींजवळ आले आणि त्यांची प्रार्थना करू लागले. वासनाच कशी बंधनकारक आहे हे ते संन्यासी वारंवार सांगत होते. ते ऐकता ऐकता माताजींचं मन जणू संसारापासून दूर कुठेतरी जात होतं. शेवटी त्या म्हणाल्या, खरं आहे, वासनेनेच सगळं घडतं. वासना नसेल तर कोणाचं काय आहे? या सगळ्यांना घेऊन मी वावरते आहे, पण मला तरी काही वासना होत नाही, अगदी काही येत नाही. संन्यासी स्तंभित होऊन माताजींच्या तोंडाकडे पाहू लागले. एका क्षणात त्या संन्याशाच्या हृदयात प्रकाश पडला. महामायेच्या अल्पकृपेने जीव मृत्युंजय बनतो, ती मुक्तिदात्री आहे, भयताप हरिणी आहे. म्हणूनच ते संन्यासी म्हणाले, आई, तुम्हाला कुठली वासना होणार? पण आमच्या मनात ज्या अनेक प्रकारच्या वासना निर्माण होतात त्यांचं निर्मूलन कसं होईल ते सांगा. अभयदात्री आई म्हणाली, छे तसं काही नाही. तुम्हा लोकांच्या मनात जे विचार येतात त्यांना मुळी वासना म्हणताच यायचं नाही. मग त्या शांतपणे सारभूत सत्य सांगू लागल्या. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत वासना तर राहणारच. ते म्हणजे ठाकूर तुम्हाला सांभाळतील. सर्वस्वाचा त्याग करून आपल्या उन्नतीसाठी जो त्यांना शरण गेला त्याला जर त्यांनी सांभाळलं नाही तर ठाकूरांच्या दृष्टीने ते मोठं पापच ठरेल. भगवंतानी जर शरणागताचं रक्षण केलं नाही तर ते त्याचं महापापच म्हणावं लागेल. आई भवानीने किती कठोर सत्य सांगितलं. त्यांनी अनन्य शरणवृत्ती बाळगण्याचा आदेश दिला. सर्व शास्त्रांचं तेच तात्पर्य आहे.
अरे प्राण्या, तमेव शरणं गच्छ सर्व भावेन. सर्व भावे त्यालाच शरण जा. त्याच्याच प्रसादाने तुला परमशांती प्राप्त होईल. एके दिवशी स्वामी योगानंदाच्या देहत्यागासंबंधी बोलणं निघालं असता माताजी म्हणाल्या, देह सोडतेवेळी योगीन म्हणाला, आई, ब्रह्मा, विष्णू, शिव आणि ठाकूर हे मला न्यायला आले आहेत. योगीनला ठाकूर अर्जुन म्हणत असत. शरद आणि योगीन हे दोघेही माझे अंतरंगीचे सहचर आहेत. थोड्या वेळाने त्याच विषयाच्या अनुरोधाने त्या स्वतःकडे वळल्या आणि म्हणाल्या, बलराम बाबू मला क्षमारूपी तपस्विनी म्हणत असत. ज्याच्या ठाई दया नाही तो काय माणूस म्हणावा, तो तर शुद्ध पशूच होय. दयेमुळे कधीकधी मी स्वतःला देखील विसरून जाते. एकदा एका संन्यासी सेवकाला माताजींनी सांगितलं, साधन, भजन, योगयाग, जप, पुनश्चरण काही का कराना. ते स्वतः जोपर्यंत प्रगट होत नाहीत तोपर्यंत जीवाला त्यांचं दर्शन घडणं शक्य नाही. दिव्य चक्षु प्राप्त होण्यापूर्वी कृष्णाचा सखा अर्जुनसुद्धा भगवंताचं खरं स्वरूप पाहू शकला नव्हता. प्रभूला कोण बरं बांधू शकतो? त्यांनी स्वतःला बांधून घेतलं, म्हणूनच ना यशोदा त्यांना बांधू शकली, म्हणूनच ना गोपोगोपींना ते प्राप्त झाले. जोपर्यंत वासना आहे तोपर्यंत जीवाच्या मागे जाणं येणं लागलेलंच आहे. वासनेमुळेच तर एका देहानंतर दुसऱ्या देहाची प्राप्ती होते. वासना म्हणजे एक सूक्ष्म बीजच होय. वटवृक्षाच्या लहानशा बीजातून केवढा मोठा वृक्ष बाहेर पडतो, तसंच हे. वासना राहिली की पुनर्जन्म होणारच. तथापि पुनर्जन्मीचे सत्कर्म केले असतील तर वासनेमुळे दुसरा देह प्राप्त झाल्यानंतरही आध्यात्मिक चेतना अगदीच लोप पावत नाही. संन्यासी बालकाने विचारलं, या फोटोत काय ठाकूर आहेत? माताजी म्हणाल्या, मग नाहीत की काय? छाया आणि काया समानच आहे. फोटो म्हणजे त्यांचीच छाया आहे ना. संन्यासी म्हणाला, ते काय सगळ्याच फोटोत आहेत? होय, त्यांचं नामस्मरण करता करता फोटोत त्यांचं आगमन होतं. त्यांच्या पूजेचं स्थान म्हणजे एक पीठच बनतं. उदाहरणार्थ या ठिकाणी म्हणजे उद्बोधन कार्यालयाजवळील मैदानाकडे बोट दाखवून त्या म्हणाल्या, समजा कोणी त्यांची पूजा केली तर ते एक त्यांचं स्थान बनेल. त्या स्थानावर त्यांची दृष्टी राहील. संन्यासी म्हणाला, तुम्ही ठाकूरांना जो सगळ्या गोष्टींचा नैवेद्य दाखवता तो काय ठाकूर खातात? हो, खातात. तसं काही चिन्ह तर दिसत नाही. माताजी म्हणाल्या, त्यांच्या डोळ्यातून एक ज्योती बाहेर निघते आणि ती सगळ्या वस्तू ग्रहण करते. त्यांच्या अमृतस्पर्शाने ताट परिपूर्ण होऊन जातं. त्यातील काही एक कमी होत नाही. थोडंसं थांबून माताजी पुढे म्हणाल्या, भक्तांची हाक ऐकली की देव वैकुंठ लोकातून देखील त्याच्याकडे धाव घेतात. शरद पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी वैकुंठातून पृथ्वीवर येते. जिथे जिथे तिचा आदर होतो तिथे तिथे ती जाते आणि पूजा ग्रहण करते. माझ्या सासूबाईंना कामारूपुकूरला लक्ष्मी दिसली होती. 14-15 वर्षाच्या बालिकेच्या रूपात ती त्यांना दिसली होती. ती गौरवर्ण होती. तिच्या कानात शंखांची कुंडलं होती आणि हातात हिऱ्याच्या बांगड्या होत्या. ठाकूरांच्या घरासमोर बकुळीच्या झाडाखाली उभं राहून सासूबाईंबरोबर देवीने गोष्टी केल्या. रामेश्वराचं दर्शन घेऊन कलकत्त्याला काही दिवस राहून मग जेव्हा माताजी जयरामवाटीला आल्या त्यावेळची गोष्ट आहे. एका संन्यासी बालकाबरोबर त्याग आणि वैराग्य या विषयांवर त्यांचं संभाषण चाललं होतं. माताजी म्हणत होत्या, साधूने तर सगळी माया तोडून टाकली पाहिजे. लोखंडाचा साखळदंड जसा बांधतो तसा सोन्याचाही बांधतो. साधूने कधीही मायाजलात अडकू नये. संन्यासी म्हणाला, जे वेदांतवादी साधू आहेत त्या सर्वांना काय निर्वाणप्राप्ती होईल? माताजी म्हणाल्या, का नाही होणार? माया तोडता तोडता शेवटी ते निर्वाणाप्रत जातील, भगवत स्वरूपी विलीन होतील. वासनेमुळेच तर हा देह बनला. वासना नाहीशी झाली की शरीर गेलंच. एकदम वासनाशून्य झालं की सगळं समाप्तच. संन्यासी म्हणाल्या, या अनंत विश्वामध्ये कुठे काय चालू आहे कोण जाणे. ही जी असंख्य ग्रह नक्षत्र आहेत त्यांच्यावर कोणती जीवसृष्टी आहे की नाही हे कोणी सांगावं? माताजी म्हणाल्या, मायेच्या राज्यात सर्वज्ञ होणं एका ईश्वरालाच शक्य आहे. त्या सगळ्या ग्रह नक्षत्रांवर कोणतीही जीवसृष्टी नाही. माताजी त्यावेळी उद्बोधनमध्ये होत्या. सेवक जेव्हा वर गेला तेव्हा माताजी कोणाविषयी तरी बोलत असल्याचं त्यांनी ऐकलं. आपला स्वभाव न सोडू शकल्यामुळे जीव बंधनात अडकला आहे, पण तो आपला स्वभाव सोडून प्रभूचं भजन करतो. त्याला अनेक परिणाम असोत. आपलं म्हणणं स्पष्ट करून सांगण्यासाठी सेवकाने माताजींना विनंती केली. त्यावर माताजी म्हणाल्या, मनुष्य आपला स्वभाव सोडू शकत नाही. चैतन्य महाप्रभू म्हणाले होते, आपला मूळचा स्वभाव सोडून जो माझं भजन करतो त्याचं मीही भजन करतो. स्वभाव म्हणजेच सगळं काही. त्या व्यतिरिक्त आहे काय?
आजकाल लोकांचा स्वभाव कसा विचित्र झाला आहे. जरा काही बिनसलं की लगेच घर डोक्यावर घेतात. बेटा, सहनशीलता हा फार मोठा गुण आहे. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ गुण दुसरा नाही. एकदा उद्बोधनमध्ये पुष्कळशा भक्त स्त्रियांसमवेत माताजी बसल्या होत्या. नाना विषयांवर गोष्टी चालल्या होत्या. गृहस्थ जीवनासंबंधी उपदेश देत असताना माताजींनी स्वतःच्या आयुष्यातील काही गोष्टींचा निर्देश केला. त्या म्हणाल्या, ठाकूर म्हणत असत, अरे तिचं नाव शारदा आहे, ती सरस्वती आहे, म्हणूनच ती सजलेली राहू इच्छिते. मग ते हृदयला म्हणाले, तुझ्या पेटीत किती रुपये पहा बरं, तिला बाजूबंदाची एक सुंदर जोडी करून दे. इकडे तर त्यांना रुपया पैशाचा स्पर्श देखील सहन होत नसे, पण माझ्यासाठी त्यांनी 300 रुपयांची बाजूबंद जोडी तयार करविली. श्री रामकृष्ण आणि श्री शारदा देवी यांच्या दैवी संबंधांचा विचार न करता त्यांच्या साध्या दाम्पत्य जीवनाकडे जरी पाहिलं तरी तिथे आपल्याला महान आदर्शच प्रत्यक्ष दिसतो. असं दाम्पत्य जीवन या जगात विरळाच. भगवत दर्शनासाठी व्याकुळ झालेला एक भक्त एकदा माताजींना म्हणाला, आई, मलाच केवळ ठाकूरांचं दर्शन का बरं घडलं नाही? माताजी त्याचं सांत्वन करत म्हणाल्या, घडेल बेटा, त्यांचं दर्शन तुला अवश्य घडेल. तुम्हा लोकांचा हा शेवटचा जन्म आहे. निवेदिता म्हणजे भगिनी निवेदिता म्हणाली होती, आई, आम्ही लोक हिंदूच आहोत. कर्मगतीमुळे आम्हाला ख्रिस्तांच्या घरी जन्म घ्यावा लागला. त्या मंडळींचा सुद्धा हा शेवटचाच जन्म आहे. सेवक म्हणाला, आई, शेवटचा जन्म म्हणजे काय? ठाकूरांनी देखील पुष्कळांच्या बाबतीत असंच सांगितलं होतं आणि तुम्ही तेच म्हणता. माताजी म्हणाल्या, शेवटचा जन्म म्हणजे आता पुन्हा या जन्ममरणाच्या फेऱ्यात सापडावं लागणार नाही. या जन्मात सगळं संपेल. पण त्यांच्यापैकी अनेक जण तर वासनालिप्त दिसतात. घरदार आहे, बायको आहे, मुलं बाळं आहेत, ह्या सगळ्यात ते दंग आहेत. वासना नाहीशी झाल्याशिवाय हा फेरा कसा चुकणार? त्यावर माताजी म्हणाल्या, ज्या कोणाबद्दल ते काही सांगून गेले आहेत ते अगदी खरं आहे. त्यांचं म्हणणं कधीही खोटं ठरणार नाही. आता ते वासनालिप्त असोत की आणखी काही करोत, पण शेवटी ते सगळं गळून पडेल असं त्यांनी पाहिलं असल्याशिवाय का सांगितलं? त्यांनी ते सगळं नीट ओळखलं होतं. सेवक म्हणाला, तर काय शेवटचा जन्म म्हणजे निर्वाण प्राप्ती? हो, एकच ते. देह सोडता सोडता एखादा जीव वासनाशून्य होऊन जातो. तसंही शक्य आहे. माताजींची भाची नलिनी माताजींना काही कमी त्रास देत नव्हती. तिला स्वच्छतेचं फार वेळ होतं. एकदा शेतखान्यात थोडीशी घाण होती. तेवढ्याने तिचं बिनसलं आणि ती स्वच्छ करून ती तरातरा गंगेवर स्नानाला निघून गेली. ती परत आल्यावर माताजींनी तिला विचारलं, नलिनी, गंगेवर जाऊन स्नान करून आलीस की काय? एक भक्त म्हणाला, नळाच्या पाण्याने स्नान केलं असतं तरी चाललं असतं. माताजी म्हणल्या, बरोबर आहे, नळाखाली स्नान करावं, थोडं गंगाजल अंगावर शिंपडलं की झालं. तेवढ्यात नलिनी म्हणाली, तेवढ्याने काय झालं असतं? शेतखान्याचा विटाळ होता तो. माताजी म्हणाल्या, शेतखाना असला म्हणून काय झालं? तू विष्टेला तर शिवली नाहीस ना, आणि समजा शिवलीस म्हणून काय झालं? तिकडे गावात असताना कित्येक वेळा माझा पाय वाळलेल्या विष्टेवर पडला आहे. दोनदा गोविंद गोविंद म्हटलं की झालं शुद्ध. सगळं आपल्या मनावर आहे. शुद्ध अशुद्ध सगळं आपल्या मनात आहे. ज्याचं मन शुद्ध असेल त्याला सगळं शुद्ध दिसतं. नंतर माताजींनी शुद्ध मनासंबंधी गोलापमांची एक गोष्ट सांगितली. वृंदावन इथे माधवजींच्या मंदिरात एका मुलाला परसाकडे झाली. सगळे लोक तेथून शी शी घाण घाण म्हणून दूर सरत होते. पण गोलाप पुढे झाली आणि आपली नवी मलमलची साडी फाडून तिने ती जागा पुसली. गोपालकृष्णाचं ते मंदिर तिने स्वच्छ केलं. मग गोलापमाच्या उदार स्वभावाचं, मनाच्या मोठेपणाचं वर्णन करत त्या म्हणाल्या, या गंगेच्या घाटावर जर काही घाण असली तर गोलाप इकडून तिकडून चिंध्या गोळा करून घेऊन येते आणि ती जागा पुसून काढते. मग तांब्याने पाणी टाकून ती जागा धुवून टाकते. त्यामुळे आणखी 10 जणांना स्वच्छ जागा मिळते. तिथे येणाऱ्या इतर लोकांची तर सोय होतेच, पण सेवेमुळे गोलापचंही कल्याण होतं. इतरांना शांती देण्याने तिलाही शांती लाभते. गोलापचं मन किती शुद्ध आहे, किती उच्च प्रतीचं आहे. म्हणूनच ती स्वच्छतेचे नुसतं स्तोम माजवत नाही. शुद्धी बिद्दीची ती काही एक पर्वा करत नाही. तिचा हा शेवटचा जन्म आहे. तुम्हा लोकांना आपलं मन असं करायला दुसरा जन्म घ्यावा लागेल. साधनेशिवाय शुद्ध वस्तू कधीही प्राप्त होत नाही. खूप साधना तपस्या केल्यावर पूर्वजन्मीची पुण्याई गाठीची असेल तरच ह्या जन्मी मन शुद्ध होतं. मग स्वतःसंबंधी त्या म्हणाल्या, मनुष्य आधी स्वतःच्या मनाला दोषी बनवतो आणि मग तो दुसऱ्याचे दोष पाहतो. दुसऱ्याचे दोष पाहिल्यामुळे त्या दुसऱ्याचं काय बिघडतं? आपली मात्र हानी होते.
लहानपणापासूनच माझ्या मनाला असं वळण लागलेलं होतं की मी कोणाचाही दोष बघू शकत नसे. माझं जो थोडंही काही काम करतो त्याची मी निरंतर आठवण ठेवण्याचा प्रयत्न करते. माणसाचे दोष आपण कशाला पाहावेत? दुसऱ्याचे दोष पाहणं चांगलं आहे का? मी ते कधीच शिकले नाही. क्षमा हीच खरी तपश्चर्या आहे. माताजींच्या दृष्टीला ह्या जगात सगळंच सुंदर दिसत होतं, सगळंच मंगल दिसत होतं. उद्बोधन समोरच्या मैदानात काही हमाल मजूर झोपड्या बांधून राहत असत. तिथे राहणारा एक माणूस आजारी पडलेल्या आपल्या उपपत्नीची मोठ्या तत्परतेने सेवा करत होता. ते पाहून त्याची प्रशंसा करत माताजी एका भक्त स्त्रीला म्हणाल्या, बेटी, केवढी सेवा करतो. आजवर मी कधी असं पाहिलं नव्हतं. यालाच सेवा म्हणतात, यालाच प्रेमाची ओढ म्हणतात. वास्तविक पाहता उपपत्नीची सेवा म्हणजे काही मुद्दाम चर्चा करण्यायोग्य गोष्ट नव्हे. पण माताजींनी त्या माणसाच्या अंतःकरणातील सौंदर्य पाहिलं आणि नेमकी सेवावृत्ती ग्रहण केली. वृंदावनात असताना माताजींनी राधारमणाच्या मंदिरात अगदी काकुळतीने प्रार्थना केली होती. देवा, माझी दोषदृष्टी दूर कर. मला कधीही कोणाचा दोष पाहू देऊ नकोस. दक्षिणेश्वरी असताना पौर्णिमेच्या रात्री पूर्णचंद्र आपल्या निर्मल ज्योत्स्नेने जेव्हा गंगातटाला स्नान घालत असे तेव्हा माताजी हात जोडून प्रार्थना करत असत. हे भगवन, चंद्रावर सुद्धा कलंक आहे, पण माझं हृदय चंद्रापेक्षा देखील निर्मळ कर. माताजींच्या निर्मळ शुद्ध मनात नित्य सत्यम शिवम सुंदरांचा प्रकाश पडलेला असे. स्वामी प्रेमानंदांच्या देहत्यागानंतर माताजींना आपल्या संन्यासी बालकांची जणू विशेषच काळजी वाटू लागली. त्या नेहमी संन्यासी बालकांच्याच गोष्टी सांगू लागल्या. नरेन, बाबूराम या सगळ्यांनी किती कष्ट उपासले. आहा, नरेनने मठात पहिल्या वर्षी जेव्हा दुर्गापूजा केली तेव्हा तो मला मठात घेऊन गेला होता. माझ्या हातून त्याने पूजकाला 25 रुपये दक्षिणा देवली होती. पूजेच्या दिवशी मठात लोक अगदी मावत नव्हते. सगळी मुलं प्राणपणाने धावपळ करत होती. नरेन येऊन मला म्हणतो कसा, आई मला ताप येऊ द्या. आणि पाहता पाहता त्याला जोरात ताप चढला. मी म्हटलं, काय झालं हे, आता कसं होणार? नरेन म्हणाला, आई काही काळजी करू नका, मी मुद्दामच हा ताप आणला आहे. ही सगळी मुलं अगदी जीवापाड मेहनत करत आहेत. मला एखादी लहान मोठी चूक दिसली की मी रागावून त्यांना काही कडक बोलून जायचा एखाद्या वेळी. त्यामुळे त्यांनाही दुःख होणार आणि मलाही दुःख होणार. म्हणून मी विचार केला की आता आपल्याला तसं काही कामही नाही, तेव्हा थोडा वेळ तापात पडून राहावं. जेव्हा सगळा उत्सव संपला तेव्हा मी म्हटलं, अरे नरेन, आता तरी उठ बाबा. तो म्हणाला, होय आई. हा उठलोच पहा. आणि असं म्हणून तो पूर्वीसारखा खडखडीत बरा होऊन उठून बसला. पूजेच्या वेळी नरेनने आपल्या आईला देखील मठात आणलं होतं. ती एका बागेतून दुसऱ्या बागेत फिरत होती आणि वांगी मिरच्या तोडत होती. नरेन तिच्याजवळ जाऊन म्हणाला, आई तू हे काय करतेस? तिकडे माताजींजवळ जाऊन बैस ना थोडा वेळ. तू इथे आपली वांगी मिरच्या तोडते आहेस, हे सगळं तुझ्या नरूने केलं आहे असं तुला वाटलं की काय? तसं काही एक नाही. जे करणारे आहेत त्यांनीच केलं. नरेनने काही एक केलं नाही. त्यांच्या म्हणण्याचं तात्पर्य हे होतं की हे सगळे ठाकूरांचीच लीला आहे. हाय हाय, माझा बाबूराम राहिला नाही. यावर्षी आता दुर्गापूजा कोण करेल? आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.